नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आज आपण इयत्ता 10वीच्या राज्यशास्त्रातील चौथं प्रकरण सामाजिक व राजकीय चळवळी या अभ्यासणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक आठवण करून देतो की आपला जो YouTube चॅनल आहे एज्युकेशन अँड स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला जर आपण नवीन असाल तर त्याला प्रथम सबस्क्राइब करा, जवळच असलेलं बेल आयकॉनचं बटन दाबा आणि त्याचबरोबर ही व्हिडिओ क्लिप आपल्यास आवडल्यास तिला लाईक करा, कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला तर मग आपण वळूया सामाजिक आणि राजकीय चळवळी काय आहेत, कशा आहेत आणि कशा यशस्वी केल्या पाहिजे की या लोकशाहीच्या दृष्टीने किती गरजेच्या आहेत याच्या दृष्टीने आपण या प्रकरणाचा अगदी आनंदाने अभ्यास करूया। तर हे प्रकरण समजायला सोपं आहे आणि आपल्याला याबद्दलचं ज्ञान मिळणं हे अत्यंत आवश्यक आहे। मग त्यासाठी आपण बघूया। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही वर्तमानपत्रामध्ये अनेक बातम्या वाचत असतात, त्याच्यात अनेक चळवळी चालू असतात। आताच एक चळवळ चालूच आहे, एक आंदोलन चालू आहे की सरकारने शेतकरी विषयक एक बिल पास केलेलं आहे आणि पंजाबमधून शेतकरी संतापाची लाट तयार झालेली आहे आणि ते म्हणतात की हा शेतकरी विरुद्ध कायदा आहे आणि त्या दृष्टीने हे शेतकरी दिल्लीमध्ये आज घुसलेले आहेत। तर या चळवळी आपल्याला अशा प्रकारच्या बघायला मिळतात, आपल्याला वाचायला मिळतात आणि वर्तमानपत्रामध्ये अशा अनेक चळवळींचा उल्लेख असतो। मागील पाठामध्ये तुम्ही राजकीय आणि प्रादेशिक पक्षांचा अभ्यास केला। राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात, निवडणुका जिंकून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा ते प्रयत्न करत असतात। त्यांना कोणत्याही एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालत नाही। सार्वजनिक स्वच्छतेपासून तर अवकाश संशोधनापर्यंत सर्व बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून निर्णय घ्यावा लागतो। तर अशा पद्धतीने राजकीय पक्षांना त्यांचे कामं करावे लागतात, पण राजकीय पक्षातून सर्वच प्रश्न जनतेचे सुटतात असे नाही, म्हणून चळवळी या केल्या जातात। मग चळवळी का करायच्या? तर समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षांमध्ये सहभागी होऊन सार्वजनिक प्रश्न सोडवणं शक्यच होतं असं नाही। तर काही लोक जे आहेत ते एखाद्या प्रश्नावर पाठपुरावा करतात, त्यांच्या निराकरणासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न करतात आणि तो दबाव सातत्याने कृतीशील राहून त्या समस्येबाबतीत जनमत सुद्धा तयार करतात। तर असं करून ते राजकीय पक्षांवर आणि सरकारवर दबाव आणण्याचं काम करतात। आपल्याकडे अण्णा हजारे हे एक उदाहरण आहे। तर अण्णांनी कायम सरकारवर दबाव आणला, राजकीय पक्षांना जागृत केलं आणि जनतेचा पाठिंबा मिळवला। तर अनेक आंदोलनं अण्णांनी केले, एक खिडकी योजना असो, माहिती अधिकार कायदा असो। तर हे चळवळीतून, हे आंदोलनातूनच हे शक्य झालेलं आहे। तर या सामूहिक कृतींना चळवळ असं म्हणतात। तर सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा आहे। तर आता आपण समजून घेऊया, आपण कोणकोणत्या चळवळी झाल्या तेही अभ्यासणार आहोत, पण त्या अगोदर आपण चळवळ म्हणजे काय महत्वाचं आपण ते समजून घेऊया। चळवळ म्हणजे काय? तर एखादी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने कृतीशील राहून व लोकांना संघटित करून सरकारवर दबाव आणला जातो, अशा सामूहिक कृतीला चळवळ असे म्हणतात। लक्षात घ्या, सातत्याने कृतीशील राहून आणि लोकांना संघटित करून सरकारवर दबाव आणला जातो, अशा सामूहिक कृतीला चळवळ असे म्हणतात। हे लक्षात घ्या। नंतर सामूहिक कृती हा चळवळीचा गाभा आहे। लोक एकत्र येणं, एकत्र येऊन एखाद्या समस्येबाबत मागणी करणं आणि तो प्रश्न सोडवणं, आणि ही सामूहिक कृती जी आहे, एकट्यापेक्षा सामूहिक कृती जर होत असेल तर हा काय? चळवळीचा गाभा आहे। लक्षात घ्या। चळवळीचे फायदे काय काय फायदे आहेत चळवळीचे? तर चळवळीतून अनेक प्रश्न चर्चेत येतात ज्यांची शासनाला दखल घ्यावी लागते। आपण स्वातंत्र्यपूर्व काळात जरी पाहिलं तर सतीची चळवळ राजाराम मोहन राय यांनी यशस्वी केली। लॉर्ड विल्यम बेंटिकने त्यावेळेस ही सतीची प्रथा आपल्या भारतात फारच जाचक, अन्यायकारक आणि अत्यंत वाईट आणि घृणास्पद अशी प्रथा होती। तर ती चळवळीतून त्यांनी सोडवली आणि त्याच्यातून सामाजिक प्रश्न जो आहे हा चर्चेत आला की त्याच्यावर मंथन झालं आणि किती अन्यायकारक आणि वाईट आहे।
तर शासनाला त्याची दखल घ्यावी लागली, शासनाला या चळवळकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहावं लागलं. तसंच आता सुद्धा अनेक चळवळी आहेत की सरकारला त्या चळवळी मान्य कराव्या लागतात. हुंडाविरोधी कायदा पास केला, हा जनतेतूनच मागणी आली, जनतेला काय काय त्रास झाला, हुंडाबळी किती गेल्यात, तर त्यावेळेस जनता अशा पद्धतीचे कायदे करत असतात. चळवळीतील नेते व कार्यकर्ते यांनी दिलेल्या माहितीचा उपयोग शासनाला धोरण ठरवताना होतो. लक्षात घ्या, चळवळीतले जे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, यांनी जी जी माहिती दिली तिचा उपयोग धोरण ठरवताना शासनाला त्याचा उपयोग होतो. जे काही कायदे असतील, निर्णय असतील, ते अशा चळवळीतून जनभावना काय आहेत हे लक्षात घेऊन केले जातात. नंतर शासनाच्या धोरणांना विरोध करण्यासाठी नागरिकांना प्रतिकार करण्याचा हक्क दिलेला आहे आणि तो हक्क आहे प्रतिकार करण्याचा हक्क, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात राईट टू प्रोटेस्ट. आता आपण जर पाहिलं, आता शेतकरी जे विरोध करतायत ते राईट टू प्रोटेस्टचा पुरेपूर वापर करतायत. नंतर सीसीए, एनआरसी हा जो कायदा सरकारने आणला होता त्याला सुद्धा लोक रस्त्यावर उतरले होते, तर राईट टू प्रोटेस्ट अशा पद्धतीने केला जातो. त्यानंतर आपण बघूया चळवळीचे वैशिष्ट्य काय आहे, काय काय वैशिष्ट्य असतात चळवळीचे, चळवळ कशी असावी. चळवळ ही एक सामूहिक कृती असून तीत लोकसहभाग अपेक्षित असतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. चळवळ हे विशिष्ट प्रश्नासाठी निर्माण झालेले जनसंघटन असते. कायमस्वरूपी ते जनसंघटन नसतं, तर विशिष्ट प्रश्नासाठी, एक विशिष्ट प्रश्न आहे त्यासाठी लोक एकत्र येतात आणि ते संघटन तेवढ्या पुरतं असतं आणि तो प्रश्न सुटला तर संघटन बाजूला होऊ शकतं, ते विरून जाऊ शकतं. तीन, चळवळीला खंबीर नेतृत्व असावं लागतं. खंबीर नेतृत्वाशिवाय चळवळ परिणामकारक होत नाही. नेतृत्व खंबीर असावं लागतं. आता चळवळीचा कोणी एक नेत्याने ती चळवळ यशस्वी केली म्हणून त्याच नेत्याला वारंवार बोलवा आणि तो नेता नाही आला म्हणजे चळवळ यशस्वी होणार नाही किंवा आपण चळवळच करायची नाही, अशातला भाग नसतो. तर ज्यांनीही नेतृत्व करायचं असेल, 10 लोक एकत्र येऊन 100 येऊन, त्यांनी ते नेतृत्व खंबीरपणे केलं पाहिजे आणि खंबीरपणे नेतृत्व केलं तर अशा खंबीर नेतृत्व जर करत असाल तरच ते परिणामकारक होईल, अन्यथा परिणामकारक ती चळवळ होत नाही. 4, चळवळींच्या संघटना असतात व त्या प्रश्नांचा पाठपुरावा करतात. विविध संघटना आहेत आपल्याकडे. प्रदूषण विरोधी संघटना आहेत आणि पर्यावरणवादी संघटना आहेत, पाण्याचं दुर्भिक्ष आहे म्हणून पाण्यासंबंधी काम करणाऱ्या संघटना आहेत, काही एनजीओज आहेत. तर अशा या चळवळीच्या संघटना असतात आणि त्या प्रश्नांचा पाठपुरावा करतात. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असेल तरच लोक चळवळीला पाठिंबा देतात, हा महत्वाचा भाग आहे. जनतेच्या जिव्हाळ्याचा जर प्रश्न असेल तरच लोक चळवळीला पाठिंबा देतात, अन्यथा पाठिंबा देत नाही. आणि म्हणून जनतेचे प्रश्न उचलले गेले पाहिजे चळवळीतून. कोणाला नेता करायचा आहे किंवा कोणाच्या खुशीसाठी काही करायचं किंवा कोणाला विरोधासाठी विरोध करायचं म्हणून जर चळवळ होत असेल, लोकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न होत असेल तर लोक अशासाठी एकत्र येत नाही. तर त्यासाठी जनतेचे जिव्हाळ्याचे प्रश्न तिथे असावे लागतात आणि त्याचबरोबर चळवळीला व्यापक विचारसरणी असावी लागते, हाही महत्वाचा मुद्दा आहे. हे वैशिष्ट्य आहे, कारण या चळवळीतून काय चांगलं होणार आहे, कारण देशाचं चांगलं होईल का, जनतेचं चांगलं होईल का, लॉंग लाईफ त्याचे फायदे काय होणार आहेत, तर याचाही विचार या चळवळीत असावा लागतो. त्यासाठी विचारसरणी व्यापक असावी लागते, हेही महत्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत भारतातील काही प्रमुख चळवळी, त्यांचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा आपण बघूया आदिवासींची चळवळ. आदिवासींनी काय चळवळ केली, तर ब्रिटिश राजवटीत आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आली होती. कारण ब्रिटिशांनी सगळी जंगल सरकार जमा केली आणि मग उदरनिर्वाहासाठी आपलं काय, असा प्रश्न आदिवासींपुढे पडला आणि त्यांच्या उदरनिर्वाह करण्याच्या हक्कावर गदा आली.
त्याचबरोबर कोलाम, गोंड, कोळी, भिल्ल, रामोशी, संथाल, मुंढा अशा आदिवासींनी ब्रिटिशांविरुद्ध ठिकठिकाणी उठाव केला. आता गोंड, कोळी, भिल्ल, रामोशी हे महाराष्ट्रातील आदिवासी आहेत. मुंडा जे आहेत बिहार मधले, बिरसा मुंडांच्या नेतृत्वात मोठा लढाई तिथे झाला होता. तिसरा मुद्दा, स्वातंत्र्योत्तर काळातही आदिवासींचा वनांवरील अधिकार नाकारला जात आहे. म्हणजे आजही आदिवासींना वनांवर जो अधिकार पाहिजे तो नाकारला जातोय आणि त्यामुळे त्यांच्या चळवळी चालू आहेत आणि मागण्या पण आहेत. तर त्यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत बघा. वनांवरील अधिकार मान्य करावे, पहिली मागणी. नंतर वनांतील उत्पादने गोळा करण्याचा अधिकार त्यांना असावा, कारण तिथे जंगल संपत्ती जी आहे त्याच्यातून जे उत्पादन असेल त्यांना ते मिळण्याचा, त्यांना ते गोळा करण्याचा अधिकार असावा. 3, वन जमिनीवर लागवड करण्याचाही अधिकार मिळावा. जरी वन जमिनी सरकारच्या असतील पण लागवड करण्यासाठी त्यांना अधिकार मिळाला पाहिजे, असे त्यांच्या आदिवासींच्या मागण्या ब्रिटिशांकडे होत्या, आताही आहेत भारत सरकारकडे. नंतर शेतकरी चळवळ, शेतकऱ्याची चळवळ ब्रिटिश काळातही झाल्या, आताही चालूच आहेत, आंदोलन चालूच आहे. तर स्वातंत्र्यपूर्व काळात बारडोली, सरदार वल्लभभाई यांच्या नेतृत्वात झाला होता. बारडोली सत्याग्रह चळवळ चंपारण्य महात्मा गांधींनीच केला. खोतीचा प्रश्न, अशा शेतकऱ्यांच्या चळवळी ब्रिटिश काळात झाल्या होत्या. मग महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महात्मा गांधी यांच्या कार्यांची प्रेरणा शेतकऱ्यांनी त्या काळात घेतली आणि ब्रिटिशांविरुद्ध चळवळी झाल्या. आता कुळ कायद्याने शेतकरी चळवळ मंदावली होती, परंतु हरित क्रांतीनंतर आंदोलनांना पुन्हा सुरुवात झाली. तर कुळ कायदा काय आहे ते आपण थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. तर कुळ कायदा म्हणजे कशात त्याची जमीन हे सूत्र स्वीकारून 1939 साली जमिनीवर राबणाऱ्या कुळांच्या नावे सातबाऱ्याच्या उतार्यावर प्रथम नोंदली गेली कुळांची नावे. आणि दुसऱ्याची जमीन कायद्यानुसार कसणारा व प्रत्यक्ष कष्ट करणारा जो माणूस त्याला कुळ असं म्हणतात. जी व्यक्ती शेत स्वतः कसत असेल, मग मालक कोणी असो, कसणारी व्यक्ती, राबणारी व्यक्ती ती मालक बनणार आणि तिला म्हणतात कुळ. आणि अशी कुळ 1948 साली असा हा कुळ कायदा अस्तित्वात आला. म्हणजे कुळ हा मालक असेल असा कायदा 1948 साली अस्तित्वात आला. या कायद्याने कुळांना अधिक अधिकार मिळाले. 1 एप्रिल 1957च्या सुधारित कायद्यातील 32 ग या कलमाने कुळांना जमीन मालक म्हणून जाहीर करण्यात आले. गेल्या 40 ते 50 वर्षात अनेक कुळे जमिनींचे मालक झाले. कुळ कायद्याने मालक झालेल्या शेतकऱ्यांना कुळ कायदा कलम 43 नुसार ती जमीन विकायला बंदी घालण्यात आली. परंतु जमीन विकायचीच असेल तर काही अटींवर प्रांत अधिकाऱ्यांच्या परवानगीने ती विकता येते. वर्षानुवर्ष कुळ म्हणून राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने हा कायदा केला होता. तर असा हा कुळ कायदा, असा कायदा आल्यामुळे काय झालं, शेतकऱ्यांची चळवळ मंदावली आणि पुढे हरित क्रांतीनंतर पुन्हा आंदोलनांनी जोरदार. शेतकरी चळवळीच्या मागण्या काय आहेत, तर पहिली मागणी शेतीमालाला योग्य भाव मिळावा. पहिल्यापासूनची मागणी आजपर्यंत ती पूर्ण होत नाही. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. शेतीमालाला किंवा शेतीला उद्योगाचा दर्जा प्राप्त व्हावा, उद्योगाचा दर्जा मिळावा. कर्जमाफी, कर्जमुक्ती याबाबत धोरण ठरवले पाहिजे आणि शेतीविषयक राष्ट्रीय धोरण ठरवले पाहिजे, ठरवावे, अशा मागण्या आहेत. तर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या असं
नेहमी शेतकरी म्हणत आहेत, मग हा स्वामीनाथन आयोग काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. तर स्वामीनाथन आयोग जो आहे हा शेती व शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकारने 18 नोव्हेंबर 2004 रोजी राष्ट्रीय कृषी आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाच्या अध्यक्षपदी हरित क्रांतीचे जनक डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांची नेमणूक केली. म्हणून या आयोगाला स्वामीनाथन आयोग म्हणतात. म्हणजे राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर स्वामीनाथन होते, म्हणून त्याला स्वामीनाथन आयोग असेही म्हणतात. तर आयोग 6 ऑक्टोबर 2006 रोजी या आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला आणि त्याच्या शेती संबंधी शिफारशी खूप महत्वाच्या आहेत, तर त्या प्रत्येकाने लक्षात ठेवल्या पाहिजे. तर पहिली शिफारस त्याची अशी होती की उत्पादन खर्च वगळता शेतीमालाला हमीभाव 50% असला पाहिजे. दुसरी शिफारस शेतीमालाला आधारभूत किंमत असावी. तिसरी शिफारस अशी होती की परदेशातून आयात केलेल्या शेतीमालावर कर लावावा. सरकारने परदेशातून आलेल्या मालावर कर लावावा, आपल्या मालावर कर लावायला नको. चौथी शिफारस होती दुष्काळ, पूर वगैरे आपत्तींवर वाचवण्यासाठी कृषी आपत्काल निधीची स्थापना केली जावी. पाचवी शिफारस होती शेतीमालाला कायमस्वरूपी सिंचन व वीज पुरवठा करावा आणि पीक कर्जावरील व्याजाचा दरही कमी करावा. आणि 6वी सूचना अशी होती की शेतकऱ्यांना वाजवी भावात बी बियाणे आणि यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी. तर या शिफारशी स्वामीनाथन आयोगाच्या होत्या आणि म्हणून स्वामीनाथन आयोग लागू करावा. अजून अनेकांना माहिती नाही स्वामीनाथन आयोग काय. तर सरकार अद्यापपर्यंत म्हणजे सरकारनेच आयोग नेमला, सरकारलाच 6 ऑक्टोबर 2006 रोजीच या आयोगाने अहवाल दिला, पण 6 पासून तर आज 20 साल आलं, म्हणजे आज कंप्लीट 14 वर्ष झाले तरी तो आयोग लागू केलेला नाही. तर तो लागू करावा अशासाठी शेतकऱ्यांची मागणी चाललेली आहे. तर आपण अशाच प्रकारे अजून पुढच्या चळवळी आपण बघणार आहोत. तर आपण इथेच थांबूया.